दिनांक 22 एप्रिलपासून सकाळी 6:45 वाजतापासून तर 9:30 वाजेपर्यंत बालसंस्कार शिबिराला सुरुवात झाली असून या शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला आहे। या शिबिरात वय वर्ष 5 ते 15 वर्षांपर्यंत विद्यार्थी सहभागी झाले आहे। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत येणारे पालक वर्ग यांनाही आध्यात्मिक व इतर ध्यान मिळावं याकरता त्यांच्याकरता सुद्धा घरी न जाता निर्मल धाम सेंटरला वेगळ्या पद्धतीचं शिबिर घेण्यात येणार असून त्यांना विस्तृत माहिती देण्यात येत आहे। त्यामुळे बालसंस्कार शिबिरासह पालकांचे शिबिर इथे होत आहे। आध्यात्मिक ध्यान व इतर ध्यान या शिबिरामध्ये सांगण्यात येत आहे। या बालसंस्कार शिबिरामध्ये विविध प्रकारचे खेळ, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, डान्स व आध्यात्मिक क्षेत्रातील ध्यान करणे, शिक्षणासंदर्भात रुची निर्माण करण्याचं ध्यान या संस्कार शिबिरात माहिती देण्यात येत असून शिबिराच्या मध्यंतरी या सर्व विद्यार्थ्यांना बालपवार नाश्त्याचं प्रसादाच्या माध्यमातून आयोजनही केलेलं आहे। रोज मुलांना नाश्ता स्वरूपात प्रसाद देण्यात येतो, तर विविध माहिती यावेळी देण्याकरता विशेष शिक्षक वर्गाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। विविध विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक नियुक्त करण्यात आलेले असून सर्व विद्यार्थ्यांना बालसंस्कार शिबिरातून माहिती मिळावी, त्यांच्यावर बालसंस्कार व्हावे हा या शिबिराचा उद्देश आहे। शाळेला सुट्ट्या लागलेल्या असून त्यामुळे त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात जीवनात रुची निर्माण होईल, नवनवीन प्रकारचे ध्यान मिळावं हा या शिबिराचा उद्देश आहे। तर बालसंस्कार शिबिरामध्ये आध्यात्मिक ध्यान सुद्धा करण्यात येत असून पालकांकरता आध्यात्मिक ज्ञान व आत्मसाक्षात्कार या संदर्भातही विशेष पालकांचं शिबिर इथे आयोजित करण्यात आलेलं आहे। 23 एप्रिल हा शिबिराचा दुसरा दिवस होता। मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी यावेळी हजेरी लावली। काही शाळांना सुट्टी लागली नसल्यानं 25 तारखेनंतर बरेच विद्यार्थी या शिबिरामध्ये सामील होऊ शकतात असं सहज योग ध्यान केंद्रातर्फे सांगण्यात आलेलं आहे। या शिबिराकरता सहयोगी मोठ्या प्रमाणात आपले योगदान देत आहे। जनमत न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर गोरमाडे यांची रिपोर्ट।